नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा एपिसोड अगदी जबरदस्त आहे हां, तेव्हा शेवटपर्यंत नक्की बघा. आज बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि महिपत चिकरेसुद्धा जेलमधून बाहेर येणार आहे. चला तर पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला. सायली सर्वांना सांगत असते अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी नक्की काय झालं होतं. ते ऐकून सगळ्यांना तर धक्काच बसतो, पण पूर्ण आजी खूप खुश असतात. हे सगळं मला आठवतं आहे, तुला पण सगळं आठवतं आहे? तेव्हा सायली पण हो म्हणते. प्रतिमा आत्या कल्पना काकूंना विचारत असतात, सायली हे सगळं तसल्या तसं कसं बोलू शकते? तेव्हा कल्पना काकू सांगतात, हे आम्ही तर कोणी सांगितलं नाही, पण अर्जुनने सांगितलं असेल. आणि अर्जुनच्या पण मनात येतं की हे मम्मानी सांगितलं असेल. रविराज काका आणि प्रताप काकांना तर मोठा धक्का बसलेला असतो. हे कसं होऊ शकतं? त्यानंतर विमल ते लॉकेट आणून देते आणि पूर्ण आजी स्वतः सायलीच्या गळ्यामध्ये लॉकेट घालतात. आता इथून पुढे नेहमी तुझ्या गळ्यात दिसलं पाहिजे हां, कधीच काढायचं नाही. आणि परत तन्वी लहान असतानाचे किस्से सांगायला सुरुवात करतात. तेव्हा रविराज काका सांगतात, आता पुरे झाले हे किस्से, कारण आम्ही इथून गेल्यानंतर काय घडलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर प्रतिमा तेही सांगतात, पूर्णाई आता आम्ही निघतो, बराच वेळ झाला आहे. तन्वी येतो का आम्ही? सायलीचं काही लक्ष नसतं. ते लॉकेट घातल्यानंतर प्रिया जेव्हा तन्वी बनून आली तो किस्सा आठवत असतो. प्रियाच्या गळ्यामध्ये किती वेळा हे लॉकेट बघितलं, पण तेव्हा मला काही जाणवलं नाही. पण आज जसं मी माझ्या गळ्यात घातलं, एक वेगळीच ओढ जाणवते मला. असं वाटतं की हे मी आधी पण घातलं आहे. तिचं प्रतिमा आत्यांच्या बोलण्याकडे काही लक्ष नसतं. तर अर्जुन तिला हात लावून सांगतो, प्रतिमा आत्या काहीतरी बोलताय तुला? तर सायली म्हणते, हो बोला प्रतिमा आत्या. तर सायलीचा निरोप घेऊन तिथून ते दोघंही निघतात. तर कोर्टात महिपत चिकरेंना आणलं जातं आणि जेलमधले जेलर पण विटनेस बॉक्समध्ये उभे असतात. तर जज साहेब त्यांना विचारतात, महिपत चिकरे तुमच्या जेलमध्ये शिक्षा भोगत होते, त्यांच्या वागणुकीबद्दल काय सांगाल? तर ते जेलर सांगतात, महिपत चिकरे जेव्हा जेलमध्ये आले तेव्हा सगळ्यांवर दादागिरी दाखवायचे. काही दिवसानंतर त्यांना त्यांच्या वागणुकीचा पश्चाताप झाला. त्यांचं वागणं सुधारलं आणि नियम पण सगळे पाळायला लागले आणि जे काम दिलं ते पण व्यवस्थित करायला लागले. जज साहेबही म्हणतात, कैद्यांची कामच आहे ती, सगळं ऐकलं पाहिजे त्यांनी. टेलर सांगतात, त्यानंतर सुद्धा कोणी त्यांच्यावर हात उचलला तर ते भांडत नव्हते, उलट त्यांना सल्ला द्यायचे की पुन्हा असा गुन्हा करू नका आणि चांगले उपदेश पण करायचे. म्हणून तर मी त्यांना चांगल्या वागणुकीचं सर्टिफिकेट दिलं. तर ते वकील पण सर्टिफिकेट दाखवतात जज साहेबांना. महिपत चिकरे हे चांगले व्यक्ती, पण नागराज किल्लेदारांनी त्यांच्या पडत्या काळामध्ये महिपत चिकरेंना मदत केली आणि त्यांच्याकडनं काही गुन्हे करून घेतले. त्यांच्याकडनं आजपर्यंत जे काही गुन्हे झाले त्यासाठी फक्त नागराज किल्लेदारच जबाबदार आहेत. त्यानंतर काही साक्षी पुरावे असतात, त्यांना पण बोलवतात, त्यांची साक्ष घेतली जाते. काही लेखी पुरावे असतात, ते पण वकील सादर करतात. पण हे सगळं बघून चैतन्याला तर खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर जज साहेब पण त्यांचा निर्णय सुनावतात. महिपत चिकरेंनी आजपर्यंत जे काही गुन्हे केले ते नागराज किल्लेदारांच्या दबावाखाली केले. त्यानंतर त्यांना त्यांचा वागणुकीचा पश्चाताप झाला. त्यांची वागणूक अनेक कैद्यांना आदर्श ठरली. महिपत चिकरेंनी इतर गुन्हेगारांच्या दिशेला चांगली शिक्षा दिली. म्हणून कोर्ट मानतं की अशा व्यक्तीला सुधारण्याची एक संधी द्यावी. म्हणूनच कोर्ट महिपत चिकरे यांच्यावरचे सगळे गुन्हे अपात्र ठरवत आहे आणि चांगल्या वागणुकीसाठी त्यांना सगळ्या शिक्षेमधून मुक्त करत आहे. त्यानंतर कोर्टाचं कामकाज बंद होतं. महिपत चिकरे देवाला हात जोडून आभार मानतात. सचिन पण खूप खुश असतो. तर कॉंग्रॅच्युलेशन अण्णा, फायनली तुमची सुटका झाली. तर महिपत चिकरे पण सचिनचं खूप आभार मानत असतात. तर सचिन, तू माझ्यासाठी इतकं केलं आहे ना की मी तुझे उपकार कधीच फेडू शकत नाही. आज तुझ्यामुळे आणि त्या देवामुळे मी बाहेर पडू शकलो. सचिनही म्हणतो, आता तुम्ही ताटमानेने वागायला मोकळे झाला आहात. महिपत चिकरे म्हणतात, नाही, आता इथून पुढे माझी मान ताटने राहणार, तर झुकलेली असणार. माझ्यात आता कुठलाही माज उरला नाही. मला कळून चुकलं आहे की खरं जगण्याचा अर्थ परमेश्वराच्या चरणातच आहे. परमेश्वरा, या लेकराच्या पाठीशी उभा राहा. सचिन सांगतो, तुमची निर्दोष मुक्तता झाली, मी हे फोन करून साक्षीला कळवतो. साक्षीला फोन केल्यानंतर ती तर खूपच खुश असते. महिपत चिकरे म्हणतात, आता मला माझ्या लेकराबरोबर छान राहता येईल. सायली रूममध्ये बसलेली असते. तिला त्या सगळ्या वाढदिवसाच्या गोष्टी आठवत असतात. तिच्या डोक्यात तोच विचार चालतो की या सगळ्या गोष्टी का आठवत असतात. त्याच वेळेला तिथे अर्जुन येतो आणि सायलीचा फोन मागतो. बायको, असं ॲप तुझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड करतो ना, तो तुला सगळं सांगत राहील, केव्हा झोपायचं, केव्हा खायचं, जास्त वेळ फोन बघायचा नाही, प्रत्येक वेळेला अलार्म वाजून तुला सांगत राहील. पण सायलीचं काही लक्ष नसतं अर्जुनच्या बोलण्याकडे. तेव्हा अर्जुन विचारतो, बायको, प्रेग्नन्सीमध्ये असं पण होतं का की ती व्यक्ती स्वतःमध्येच हरवते, कुठे लक्ष राहत नाही?
सायली सांगते, माझ्या आयुष्यामध्ये इतके बदल होत आहे तेव्हा या गोष्टी तर होणारच ना. त्याच वेळेला चैतन्याचा फोन येतो अर्जुनला आणि महिपत शिकरे सुटला म्हणून सांगतो. तेव्हा अर्जुनला पण धक्का बसतो आणि सायलीला पण. तर हा बाहेर आल्यानंतर काय गोंधळ घालेल तर घालो, आपल्याला जास्त सावध राहावं लागेल. चैतन्य हेही सांगतो, पण महिपत शिकरेला सचिनने बाहेर सोडवलंय. अर्जुनही म्हणतो, सचिन तर खूपच पोचलेला निघाला आणि ही त्याची खूप दिवसाची प्लॅनिंग असेल. एवढं पटकन महिपतला सोडू शकत नाही तो. तिथे अस्मिता पण येते त्यावेळेला. हो, सचिन करूच शकतो, कारण त्याचा फायदा आहे ना ती. तर अस्मिताला बोलल्यानंतर अर्जुन सायली तो विषय बंद करतात. अस्मिता सांगते, अरे अर्जुन, मी सगळं ऐकलंय. मी या कारणानिमित्त आली होती. बाळ खूप रडत होतं खाली. म्हटलं जावं मामा मामीकडे, शांत होईल. पण इथं आल्यानंतर बघतो तर मामा मामीचा मूडच खराब झालेला, दोघांचे चेहरे उतरलेले. तेव्हा सायली सांगते, अगं अस्मिता, बाळाला बघितल्यानंतर आमचे चेहरे कसे उतरणार? बाळाला बघून तर कोणीही खुश होतं ना. अर्जुन सांगतो, तुम्ही गप्पा मारा, माझं थोडं काम आहे, मी खाली जातो. दोघी रूममध्ये गप्पा मारत असतात. तेव्हा अर्जुन खाली येतो आणि प्रताप काकांना आणि कल्पना काकूंना सांगतो की महिपत शिकरे सुटलं आहे. तेव्हा त्यांनाही धक्का बसतो. सचिनने महिपतला सोडून चांगलं केलं नाही आहे. आता हा महिपत बाहेर आल्यानंतर काय करेल कोणास ठाऊक. तेव्हा कल्पना काकूही सांगतात, पण आता आपल्या घरामध्ये इतकं काही झालं आहे ना, त्यासाठी काहीतरी कार्यक्रम व्हायला पाहिजे. आपण गेट टुगेदर करायचं का? म्हणजे फक्त किल्लेदारांच्या फॅमिलीला बोलूया आणि घरातल्या घरातच कार्यक्रम करू. तेव्हा विमल पण सांगते, वहिनी मी सगळी तयारी करते, तुम्ही फक्त मला यादी करून द्या. तर महिपत शिकरे घरी आलेले असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असतं. आपलं घर शेवटी आपलंच घर. किती शांत वाटते मला इथे येऊन आणि माझ्या लाडक्या खुर्चीमध्ये मला बसायला मिळते आणि ते फक्त तुझ्यामुळे. हां सचिन, आता देवाची आणि तुझी कृपा झाली माझ्यावर म्हणून मी बाहेर येऊ शकलो. देवाचे उपकार तर आपण फेडू शकत नाही, पण तू सांग तुझ्यासाठी मी काय करू. सचिनही सांगतो, अण्णा तुम्ही माझं सगळं कर्ज नील केलं आहे, तेव्हा मी अजून काय मागू? मला तर प्रश्नच पडतो आहे. पण तेव्हा महिपत शिकरे म्हणतात, अरे हा पण लय महत्त्वाचा आहे, बोल तू काय हवं आहे तुला. सचिन सांगतो, सध्या माझी राहण्याची काही सोय नाही आहे, तेव्हा मी याच घरात राहिलं तर चालेल का? तर महिपत शिकरे म्हणतात, अरे हे काय विचारण्याचं झालं का? राहू शकतो तू बिंदास. पण साक्षी कुठे आहे? ती दिसत नाही. तर सचिन सांगतो की ती पुण्याला गेली आहे आणि तिचं जे प्लास्टिक सर्जरी वगैरे करायचं ते सगळं कारण सांगतो. महिपत शिकरे म्हणतात, मला असं वाटलं की माझी लेक माझ्या घरी असेल स्वागतासाठी. असं झालं तिला कधी एकदा बघतोय. तर तिथे वकील असतात आणि ते रडूनच महिपत शिकरेंना सांगतात, महिपत साहेब आता तेवढी एक कृपा करा ना, माझ्या मुलीला सोडा ना. तर महिपत शिकरे म्हणतात, कृपा तर तू केली माझ्यावर, तुझेसुद्धा खूप उपकार आहे आणि तुझं पाखरू गार्डनमध्ये फिरतंय, जा घे तिला. वकील तिथून निघून जातात. तर सगळे डायनिंग टेबलजवळ बसलेले असतात कॉफी पित आणि त्यांच्यामध्ये गेट टुगेदरचा प्लॅन चालू असतो. तेव्हा सायली म्हणते, मी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना फोन करून कळवते, आमंत्रण देते त्यांना. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी डेकोरेशनचं बघतो. मी अश्विनला अस्मिता आणि बाळाची शॉपिंग करण्यासाठी सांगतो. तर अस्मिता म्हणते, अरे मी पण आहे, मला पण काहीतरी कामं सांगा. म्हणत असतो, डॅड प्लीज मला चिमटा काढा बरं. अस्मिताई आणि काम मागते. तेव्हा सायली सांगते, अस्मिताई त्या दिवशी तुम्ही उत्सव मूर्ती आहात, मी फक्त मिरवायचं काम करा. तर अस्मिता सांगते, हो ते मी खूप छान पद्धतीने करू शकते, पण माझी एक अट आहे, बाळाचं नाव आत्ते ठेवते ना, तर माझी अशी इच्छा आहे की ते नाव सायलीने ठेवावं. तेव्हा सायली पण खूप खुश होते. हा तर खूप मोठा मान आहे अस्मिता, मी नक्की बाळाचं नाव ठेवणार. तर जेलमध्ये प्रिया कल्पना काकूंसाठी पत्र लिहित असते. प्रिया आई, ती पत्रामध्ये ती प्रेग्नेंट असल्याचं पण सांगते. अश्विनला, अर्जुनला आणि चैतन्य तिघांना पण ही गोष्ट माहिती आहे, पण अश्विनने दोघांनाही शपथ घातली, त्यामुळे त्यांनी घरी सांगितलं नसेल. तर या बाळासाठी तरी मला इथून बाहेर काढ आई, असं बरंच काही लिहिलेलं असतं. पत्र लिहून झाल्यानंतर तिथे कॉन्स्टेबल असतात, त्यांच्याकडे देते. आता कल्पीला जसं कळेल ना मी प्रेग्नेंट आहे, तर रडतच आणि धावतच माझ्याकडे येईल आणि मला इथून बाहेर काढेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की बारशाची सगळी तयारी झालेली असते. सायली अस्मिताच्या कानामध्ये काहीतरी सांगते. त्यानंतर कल्पना काकूंच्या फोनवर प्रियाचा फोन येतो आणि तो पूर्ण आजी उचलतात. तेव्हा प्रिया तिकडून सांगते, मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. मला दिवस गेले पूर्ण आजी. ऐकल्यानंतर पूर्ण आजींना तर चक्करच येतात. तिथे त्या खाली सोप्यावर पडतात. त्यांच्या समोरच प्रताप काका असतात. त्यांच्या हातातनं फोन खाली पडतो
पूर्ण आई पुरातच ओरडतात. सगळ्यांनाच प्रश्न पडतो, पूर्ण आजीने काय ऐकलं असेल आणि त्या चक्कर येऊन पडल्या. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मागच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेक्षकांना प्लीज. धन्यवाद.